कसा आहे गुबगुबीत गुबगुबीत. हॅलो हाय टॉमी म्हण की हाय म्हण हाय. मित्रांनो तुम्ही बघू शकताय पिल्लाला चपाती दिली बा किती भुका लागली आहे का. असं लय पाप वाटते नाही. घरातलं कुठलं पण काम असू दे लाजत नाही मी. भांडे असू दे कपडे असू दे घासतो म्हणजे घासतो. त्याला काय लाजायचं आहे. घरातलं काम करायचं एवढं काय त्याला लाजायचं तर आहे का नाही. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 1 जुलै 2026. आत्ता मी आहे कामावर. आता या बिल्डिंगचं लाईटीची बोर्ड आणि होल्डर बसवायलो आम्ही आज. आणि वातावरण बघा कसं हिरवंगार वातावरण आहे. ऊस कसा हिरवागार दिसते बघा आहे का. रानात आल्यावर का नाही असं लय भारी वाटतं, एकदम असं गारवा असल्यासारखं वाटतंय. रानात वेगळीच मजा आहे का नाही. आता ह्या झाडाला पेरू आहे का बघतो. हे काय बारकं झाड आहे बघा, इथं बारकं झाड आहे. याला पेरू आहे का बघतो. काय मोठं पेरू नसणार आहे ते, बारकं आहे तिले. बारकं पेरू आहे ती. हे काय सगळं बारकं बारकं पेरू आहे त्यावर. मला वाटलं मोठं पेरू आहेत का काय. आता ह्यो बारका पेरू तर खाऊन बघतो कसा लागतो. आपण पिकलेलं मोठं मोठं पेरू खातोय ना. आता मी आज बारका पेरू खाऊन बघतो कसा लागतोय, कडू लागते का काय. कडूच लागते. लय बारका आहे ना पेरू. म्हणलं ट्राय करून बघावं कसं लागते, तर कडू ईट लागते. त्याच्यात ब्या पण बारक्या बारक्या आहेत त्या. आता मला चूळ भरायला पाहिजे जाऊन. ही काय नळ इथंच आहे, चूळ भरतो आता. कारण की ते पेरू खाल्लं लय कडवीट लागायला लागले ना सगळे, त्यामुळे चूळ भरायला लागले. भरली चूळ. हो हो मी नळ फुल्ल केला आहे, बंद करायचं सोडून. मित्रांनो आमच्या कामावरचं एक पोरगा आहे बबलू म्हणून, त्याची दाढ काढल्या ना मगाशी दुपारी. मग तो म्हणला मी काय डबा खाणार नाही, तुमचं तुम्ही डबा खावा म्हणला. मग त्यात एक चपाती उरलेले. आता ती चपाती कुत्र्याच्या पिल्लासनी देतो. कुत्र्याची पिल्ली तिकडे आहे ती, आणि तिची आई अवघा ही पळायला लागली आहे का. काही तर दिल म्हणून अवती फिरायला लागली आहे का ही जी आहे. मग ह्या कुत्र्याला तर देतो, हे जे आईला नाही तर पिल्लासनी तरी देतो. मग तिकडं जायचं म्हणलं तर हे जे आहे चावल मला. आता चपाती तर बाहेर आणतो, बघूया कुणाच्या नशिबात आहे का नाही. अवघा हो त्याचा डबा आहे, त्यात एक चपाती उरल्या ती काढून देतो पिल्लासनी आहे का नाही. त्यांना पण भुका लागली असतील ना पिल्लासनी आहे का नाही कुत्र्याच्या. ठीक आहे डबा आहे, ह्याच्यात आहेत चपाती. पण आता कसा खोलायचा. एका हातात माझ्या मोबाईल आहे ना. एक काम करतो असं धरतो आणि हे बघा एक चपाती उरली आहे का. ही एक चपाती जाऊन देतो. आता पहिला डबा ठेवतो. बघा मित्रांनो इकडे पिल्ला आहे, 2 पिल्ला आहेत. इकडे काय तिकडे काय. तिची आई कुठं आहे बघायला पाहिजे मला. तुम्हाला ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं कुठले तरी पिल्ला इथे बघा बाई. या इधर दर चपाती दर या. हा या शिपूट हलवलं आहे त्याची आई तिकडं आहे. बाई 2 पिल्ला इथे या. दर चपाती घे चपाती. हळूहळू जवळ जातो बघा, शिपूट कसं हलवते. या कू 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 कू. या कू कू. कसं येते बघा आहे का. आलं का नाही. कू थांब इकडे इकडे त्याची आई आली तिकडं. या या त्याची आई तिकडे ती निघायला लागली आहे का. म्हणून मी लांब पळायला लागली. या या मित्रांनो तुम्ही बघू शकताय पिल्लाला चपाती दिली बघा किती भुका लागली आहे का. असं लय पाप वाटते नाही. त्यांना काय भेटत नाही ना खायला. तिकडे एक पिल्ला आलं. या ते थांबलं तिकडंच, मी बसलोय म्हणून. ह्याला तर भेटली चपाती बघा कसं करायला लागली. चपाती भेटली म्हणून आहे का. या पिल्लाला देतो. या ही चपाती उरलेली या पिल्लाला देतो. या त्याची आई कुठं आहे बघायला पाहिजे. मी बसलो आपला पिल्लाला हे करत. या या हवा आलं हे आहे का. ही पण कुत्रा आलं ते तिकडं
येणंच झालं आहे का. यायचं म्हणते तिकड पळून जाते. या या इधर चपाती इधर. या 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 आला 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 या 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 या. हा याला पण भेटले बा आहे का. इथंच का इथं आहे का. दोघांनी दिली चपाती. या 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 को या 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 या. ए मला हातात धरायला भारी वाटते ती पिल्ले आहे का. गुबगुबीत एक गुबगुबीत आहे कुत्र. त्याची आई बघायला पाहिजे मला कसं आहे. गुबगुबीत गुबगुबीत. हॅलो हाय टॉमी म्हण की हाय म्हण हाय. हे बघा तांबडे तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलेलं मी तर कामाला आलतो का नाही तर तुम्हाला दाखवलेलं ब्लॉगमध्ये कुत्री आहे का. एवढी मोठी झाली तेव्हा लय बारकी होती आहे का नाही. आता त्यांनी चपाती खाल्ली आता भारी वाटत असेल नाही त्यांना. लय दिवसातनं भेटली असेल चपाती. इथं कोण देत नाही ना जास्त करून. कसलं भांडते तेव्हा असं वाटतं याला घरी न्यावं पाळायला. पण कसं आहे माहिती आहे का. घरी आमच्या एक होतं कुत्रं पहिला ते आम्हाला चावत होतं उलट. त्यामुळं तेव्हापासनं बंद केलं आहे आम्ही कुत्रं पाळायचं. म्हणजे मला स्वतःला चावलेलं पायाला. मग ते कुत्रं दिलं सोडून परत यायला लागलं घरात माघारी. लांब सोडून दिलं तरी पण घरात यायला लागलो माघारी. असलं कुत्रं होतं आमचं. मग चावल्यापासून तेव्हा त्याला सोडूनच दिलं आम्ही. त्यामुळं आम्ही कुत्री पाळत नाही ना. नाहीतर त्या पांढऱ्या कुत्र्याला मी नेलं असतं. ते पांढरं कुत्रं लय आवडले मला. गुबगुबीत आहे का. कसं आहे अर्ध काळं अर्ध पांढरं. या काय पाहिजे काय पाहिजे. संपली चपाती एवढीच आहे. अरे 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 कसं करते बघा मित्रांनो आहे का. उडी माराय बघते. ओ अरे चपाती संपली भालू. चपाती संपली सगळी. मोती ह्याचं नाव मोती ठेवतो मी. ह्याचं नाव भालू ह्याचं नाव मोती. कसं आहे दोघं आहेत. एक आहे तिकडं झोपलेलं आहे पिल्लं. 3 पिल्लं आहे ते. बोलू बोलू बोलू. अरे 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 मागं येऊ नको. अरे येऊ नको. कसं मागं येते बघा. झालं संपली चपाती. आता उद्याच्याला येतो तो. बाय टाटा जातो मी. आता 6 वाजल्यात म्हणल्यावर आज लवकर आलो आहे. आणि बारीक पाऊस यायला लागला हे काय. ढग काय काळं किट्टच असतंय दररोज. कारण की आता पावसाळा सुरू झाला आहे ना. आणि राहुल तुम्हाला सांगतो एक राहुलनं पाणी तापत ठेवलं आहे चुलीवर हे काय. आणि वाजल्यात किती 6. म्हणजे तो दररोज संध्याकाळी 6 वाजता आंघोळ करतो राहुल. हे काय पाणी तापत ठेवले आहे का. लाकडं पेटत नाहीत म्हणून त्यानं डायरेक्ट रॉकेलची बाटलीच ठेवली आहे का. सारखं टाकायला. पेटलं नाही की टाकायचं रॉकेल ह्याच्यात. ठीक आहे. पाणी तापलंय तर अजून तापवत ठेवलं म्हणजे पाणी कडक पाहिजे त्याला असं म्हणणं आहे त्याचं. आणि जाळ पण कसा पेटला आहे बघा. एवढ्या पाऊस पडायला लागला आहे तरी लाकडं पेटले ते बघा. कारण की त्यानं ठेवलंयच ना तसं राखेल. राखेल टाकते आणि चालतंय धुळला. दररोज 6 वाजता आंघोळ करतोय तो. सकाळचं एकदा आणि संध्याकाळचं एकदा 2 टाईम आंघोळ करतोय. काय कळणार मला एवढं 2 टाईम आंघोळ करायची काय गरज आहे का. कामाला नाही गेला का नाही तरी पण संध्याकाळचं आंघोळ करतेच. काय घाण नाही झाले तरी कपडे अंग बिंग तरी पण संध्याकाळी करणार. आणि लाकडं पण सगळी भिजले ते. आता लाकडं काय सकाळची पेटू शकत नाहीत कारण की आता पावसाळा सुरू झाला ना. मित्रांनो आता 7 वाजले त्या. आणि आईला करायचा आहे कुकरमध्ये भात. आणि ह्यो भात आहे फोडणीचा. ह्यो आंबलेला आहे. मग आता ह्यो टाकून द्यायचा आहे ना. कसं काय आंबला आहे काय माहिती. लगेच आंबला आहे. आई म्हणत्या भात टाकून कुकर घासून आण. आता ह्यो भात टाकायचा कुठे एवढा आहे का. एवढा आंबला आहे. कारण की दुसरा भात करणार नाही यात. एक काम करतो कसरतच टाकतो भात. कारण की उपयोग नाही ना भात. मगाशी मी खाऊन बघितला भात सगळा गिळे लागायला लागला आहे. त्यामुळे टाकून दिला. आता आई मधल्या घासून आण कुकर. ठीक आहे. साबण बिबण इथेच आहे. घासतो आता. कसा घासतो चोत्यानं. त्याशिवाय कुकर निघणार नाही ना घासल्याशिवाय. ठीक आहे. पिवळा भडक झाला आहे सगळा. हे घासल्याशिवाय निघणार नाही. त्यामुळं चोत्यानं घासावं लागतं याला. हो मित्रांनो आहे का.
चकचकीत घासला कुकर. कुठं दिसतं का पिवळं? कारण की मी घरातलं कुठलं पण काम असू दे लाजत नाही मी. भांडी असू दे, कपडे असू दे, घासतो म्हणजे घासतो. त्याला काय लाजायचं आहे? घरातलं काम करायचं एवढं काय त्याला लाजायचं तर आहे का नाही? आई इधर कुकर घासला. इथं ठेवू का? आई काय खायला लागल्या? फरसानं खायला लागल्या वाटतं आहे. टी व्ही बघता बघता फरसानं का त्या? हे काय तांदूळ घालायचं ना यात, भात शिजवायचा आहे त्यामुळं आईनं तांदूळ नीट करून ठेवले. यात काय आहे का बघितलं पाहिजे, कारण की खडेबिडं असतात ना तांदळात. नाही काय स्वच्छ तांदूळ आहे. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग समाप्त करत आहोत. तुम्हाला माझा हा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.